मित्रांनो, फुलं घेतलेत आपण. तर आता आपण काही फुलं खाऊन पाहणार आहे. एकदम ताजी टवटवीत फुलं आहेत. तर मग हे अशी खाल्ले ना काही नाही. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे, डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आता जरी उन्हाळ्याला सुरुवात झाली असेल तरी अनेक ठिकाणी झाडं फुलं आलेत, काहींना फळं आलेत. आणि या मोसमामध्ये आपण या जंगलामध्ये फिरत इथपर्यंत आलो आहे. तर मित्रांनो, अनेक ठिकाणी झाडं फुलं फळं लागायला सुरुवात झाली. काही झाडं खरलेत. आता ह्या आपल्या पाठीमागं हा पाचोळा पडला आहे. हे झाड खरलं आहे आणि हे झाड आहे मित्रांनो. आता हे झाड तुम्ही पाहिले असेल, आपल्या बागामध्ये थोडंसं प्रमाण कमी आहे. तर हे झाड मित्रांनो आहे आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाणारा मोहाचं झाड. तर ह्या मोहाच्या झाडाचे मित्रांनो अनेक आपल्या जीवनामध्ये आयुर्वेदिक फायदे भरपूर आहेत. पण मग आपल्याला माहीत नसल्यामुळं थोडंसं का आपल्याकडून कदाचित उलटंपालटं होतं असेल. पण मित्रांनो, आता याला म्हणजे पाला खरला आहे आपल्या पाठीमागं. आणि हे झाड खूप मोठे आहे. हे पहा, बरंच मोठं झाड आहे. आणि पाला खरून आताची याला फुलं लागायला सुरुवात झाली. तर हे फुलं पहा मित्रांनो, ह्या फुलं लागायला सुरुवात झाली. आता हे पिकली का खाली पडतील. आणि हे अजून बारीक आहेत. हे पहा, ज्या ढवळी झाल्यात ना, त्या आता पक्व होऊन खाली पडतील. आणि हे बाकीचे अजून लहान मोठ्या कळ्या आहेत. आणि हे फुलं गळून गेल्यानंतर मित्रांनो याला येथील मोठ्या, त्या मोठ्यांची भाजी केली जाते. तर हे झाड आपल्याला दिसतंय या व्हिडिओमध्ये. तर अशी हे झाडं मित्रांनो आपल्या भागामध्ये जरा कमी प्रमाणात जरी असली तरी पण याचे औषधी उपयोग खूपच आहेत. आपल्या लोकांना काहींना माहीत नसेल. तर हे औषधी उपयोग आपल्याला ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे. तर त्याच्या आधी खाली कशी फुलं गळून पडत आहेत ते आपल्याला पाहिजे. आणि त्याची मित्रांनो मी थोडीशी जमा करून ठेवल्यात, ते आपण पाहू. तर ह्या खाली अशी पडत आहेत. ह्या पा आणि ह्या गोड असल्यामुळं मित्रांनो याला मुंग्या लागत आहेत. ह्या पा आपल्याला ह्या अशी येचून घ्यायला लागत आहेत. अशी ह्या पाचोळ्यामध्ये पडेल राहतात. तर त्या येचून घेऊनच आपल्याला जमा करायची आहेत. तर ह्या पहा, आता ह्या अशी आपण येचून घ्यायची. तर इथं एवढी हे आपण जमा केल्यात. ह्या पहा, याच्यावर मुंग्या दिसतात. कारण हे वासाचं फुल आहे, चवीनं गोड आहे. आणि त्याच्यामुळं ह्या पहा याला काही मुंग्या लागेल राहतात. तर हे फळ मग मित्रांनो आपल्याकडं काही नव्हतं घ्यायला, आपण आणल्यात चांदीची पानं. आता चांदीची पानं जर म्हणलं ना, तर मग ह्या पानांवर आहे ना, आमच्याकडे पहिले लग्नाला वाढायचे हे पानं. आणि याच्यावर हे काय 2-2, 4-4 पानं जरी दिले ना मित्रांनो, 3 पानं जरी दिले तरी एक पत्रावळ तयार व्हायची आणि त्याच्यावर माणूस सहज जेवून जायचा. तर मग असं आपण आणलं ते चांदीची पानं. आणि ह्या चांदीच्या पानावर आपल्याला आता ह्या फुला भरून घ्यायच्यात. एवढी आपण गवसून आणल्यात येचून. अजून आहेत बरं का तिथं ओली आहेत. आता ह्या आपल्याला वाळवायला लागणार आहेत आणि वाळवून याचा औषधी उपयोग करायचे. मित्रांनो, मोहाची फुलं ही आयुर्वेदात पौष्टिक आणि औषधी मानली जातात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, तापावर नियंत्रण, मूत्रविकार आणि त्वचेच्या समस्येवर गुणकारी आहेत. वाळलेल्या फुलांचा काढा, चूर्ण याचा उपयोग होतो. मित्रांनो, ह्या पा एवढी फुलं आपल्याला भेटल्यात.
आता ह्या कधीच्या आहेत मित्रांनो, दिवसा ह्या फुलं पडत नाही बरं का खाली. यांना म्हणजे हे पहाटी किंवा रात्रीच गळून पडत आहेत पहाटी. दिवसा तुम्हाला एकही फूल खाली पडलेलं दिसणार नाही. आणि आमच्या भागामध्ये ह्याचं प्रमाण कमी. आणि याची मित्रांनो तुम्हाला वाटत असेल का बा मोहच्या फुलांची दारू तर होतेच प्युअर, पण ती दारू नसून एक औषध म्हणून त्या फुलांचा उपयोग होतो. काही लोक त्याचा दारू म्हणूनही वापर करतात, पण मग एक औषधी म्हणून. आणि हे अनेक रोगावर चालतं आहे, अनेक गुणकारी औषध आहे. तर मग हे कशावर चालतं आहे ना मित्रांनो, हे आपल्याला ह्याच व्हिडिओमध्ये मी पुढं माहिती देणार आहे. पण एकच व्हिडिओ जर मोठा झाला तर कट करू नका, पूर्ण पहा, तरच आपल्याला ह्या व्हिडिओमधून काहीतरी घेतल्यासारखं वाटेल. तर मित्रांनो हे पहा, एवढी फुलं आपण ह्या चांदीच्या पानामध्ये खुडल्यात. आणि यांचंच महत्त्व, ह्या फुलांचा महत्त्व, यांचा उपयोग आपल्याला ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे. तर मित्रांनो हे मोहाचं जे फुल आहे हे अनेक रोगावर चालतं आहे. तर मग कोणकोणते आजार यानं बरे होतात. आणि जरी आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटलं आहे तर मित्रांनो हे आदिवासींसाठी एक रोजगार साधन आहे. हे काही कुटुंब असे आहेत का मित्रांनो, त्यांच्या शेतामध्ये मोहाचे झाडं भरपूर आहेत. आणि ते चांगल्यापैकी एक पोता, 2-2, 5-5 पोते ते मोहाची फुलं वाळवून गोळा करतात आणि ते विकतात. त्याच्यापासून त्यांना पैसा भेटतो. आणि ह्या फुलं गळल्यानंतर जे मोठे येतात त्या मोठ्यांची भाजी होते. आणि हे झाड जे आहे ना मित्रांनो, आता याला पाला गळून गेला आहे आता, पण ज्या वेळेस याला पाला राहतो त्यावेळेस एकदम तुफान अशी म्हणजे भरपूर गच्च अशी सावली राहते, एकदम दाट सावली राहते. आणि त्या दाट सावलीमध्ये अनेक माणसं म्हणजे विसावा घेतात. आणि त्या झाडाखाली आराम केल्यानंतर मन असं म्हणजे हलकं होतं. तर असं हे कल्पवृक्षाचं झाड, याची माहिती आपण आता ह्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर मित्रांनो ह्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये बऱ्याच प्रमाणात किंवा काही ठिकाणी तुरळक प्रमाणात ही मोहाची झाडं आहेत. आणि आता आपण यांचा उपयोग जाणून घेऊ मित्रांनो. पाचोळ्या खाली वाजत आहे तर ताप, छातीतील कफ किंवा दमा हा आजार बाहेर काढण्यासाठी मोहाच्या फुलांचा काढा उपयुक्त आहे. तसंच बद्धकोष्ठता, अपचन याच्यासाठी या फुलांमध्ये रेचक गुणधर्म असल्यामुळं पोट साफ होत आहे. आणि याला काढा, पावडर किंवा अर्क हे चालतं आहे बद्धकोष्ठतेसाठी. मित्रांनो मूत्रविकारासाठी सुद्धा हे चांगलं उपयोगी आहे. उन्हाळी लागणे, जळजळ होणे, लघवी कमी जास्त प्रमाणात होणे याच्यासाठी सुद्धा या मोहाच्या फुलांचा काढा, पावडर किंवा अर्क चालतो. मित्रांनो सगळ्यात भारी म्हणजे अशक्तपणा. तर या मोहाच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात साखर, खनिजे आणि जीवनसत्व असल्याने वाळलेल्या फुलांची खीर किंवा पाक किंवा पावडर किंवा गुळाबरोबर लाडू खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो, ताकद येते. त्वचेचे विकार, मोहाच्या फुलांचा लेप त्वचेवर लावल्यास त्या ठिकाणी होत असलेला दाह, आग ही लगेच कमी होते. असं अनेक औषधी गुणधर्म आहेत मित्रांनो. आणि म्हणूनच याला आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटलं आहे. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ एक कमेंटमध्ये जरूर कळवा. नमस्कार.